रामकृष्ण हरी मंडळी. तर हे आहे आमच्या गावातले मारुती मंदिर. उद्या आहे आषाढी एकादशी, तर म्हटलं आज रांगोळी काढावं जाऊन. तशी मी दर्शनालाच काढते रांगोळी, पण आज पिऊ पण सोबत आलेली, ती घर राहीनाच. मग म्हटलं चला हिला पण सोबत घ्यावा. आल्या आल्या मंदिरामध्ये तिचा लगेच जय बाप्पा चालू झाला. मग तिला म्हटलं तू जय बाप्पा करत बस, तोपर्यंत मी रांगोळी काढून येते. मग पिऊच्या पप्पांनी अगरबत्ती वगैरे लावली मारुतीला. पिऊचा जय बाप्पा सुरूच होता. तिला घरी पण देवाचं भरपूर वेळ आहे आणि तिथं पण गेल्यावरती तिनं दाखवून दिलं. तिच्या आवाजामध्ये काय देवाकडं काय मागत होती आणि काय बोलत होती देवाला आम्हाला काही समजत नव्हतं, पण आम्ही तिची मज्जा बघत होतो. सारखा तिचा जय बाप्पा चालू होता. मग सहज लक्ष गेलं घड्याळाकडं. पिऊच्या बड्डे निमित्त आम्ही दिलेलं होतं. मग त्याने ते घड्याळ साफ वगैरे करून पुन्हा लावून दिलं व्यवस्थित. त्यानंतर पिऊचे वेडे चाळे चाललेच होते. मग म्हटलं चला आपण आपली रांगोळी काढून घ्या. पहिले मी झाडून घेतलं व्यवस्थित. मग तोपर्यंत पिऊचे पप्पा म्हटले मी दूध टाकून येतो. मग म्हटलं तुम्ही जा. ते गेले दूध टाकायला. मग पिऊनी मी रांगोळी काढली छान छान. आम्ही इथल्या मारुती मंदिराचे पुजारी आहे बरं का. मग आम्हाला दर्शनाला रांगोळी वगैरे टाकावंच लागते. पावसाचं वातावरण झालेलं होतं, पण म्हटलं चला आपलं काम आपण करायचं. कारण कसं आहे, आपण सपोज कंटाळा केला ना तर देव पण आपल्या संकटाच्या वेळी कंटाळा करत असतो. असं माझं स्वतःचं मत आहे. मग रांगोळी काढून घेतली. विठ्ठलाच्या रांगोळीला भरपूर टाईम लागला असताना आणि त्यात अंधार पडलेला पाण्या पावसाचं. म्हटलं चला टपकन रांगोळी काढू आणि टपकन घरी जाऊ. त्यात पिऊने मध्येच रांगोळी पुसून पण दिलेली होती, मला ती परत काढावं लागली. नंतर मग आम्ही घरी निघालो. पिऊचं मनच होत नव्हतं घरी यायचं, तिचं जय जय बाप्पा सुरूच होता. मग ती निघाली घरी हळूहळू. तिला कुठं जायचं म्हटलं ना इतका आनंद होतो की बस कधी. आता पहिल्यासारखी घरी थांबत नाही. पहिले घरी राहायची एकटीच, आता नाही थांबत. गाडीचा आवाज जरी ऐकला ना, गाडी स्टार्ट झाली ना, ती कुठे असू लगेच पळत येते. जशी चालायला लागली, जशी मोठी झाली, तसं तिला सगळं समजायला लागलं की गाडीचा आवाज आल्यावर बाहेर जायचं. ऐकत अजिबात नव्हती, तिला घरी यायचंच नव्हतं. मग मंदिराचा गेट वगैरे बंद करून घेतला आम्ही. सकाळी लोक लवकर दर्शनाला येतात ना, त्यामुळे लवकर रांगोळी टाकलेली बरे असती. नंतर इकडे पिऊचं चाललं होतं गाडीकडे जायचं काम. तिला मोकळं पटांगण दिसलं ना मग तिचे पाय थांबत नाही. इकडे तिकडे तिचं चालूच असते. चला मग मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पहिलाच व्हिडिओ सपोर्ट करा, कमेंट करा. जय श्रीराम, जय बजरंगबली आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.